मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. मित्रांनो, 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे केलेली ही गर्जना भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली होती. ही केवळ एका धर्माविरुद्धची चीड नव्हती, तर ती होती मानवी सन्मानाची शोधयात्रा. कायद्याने हक्क मिळाले, संविधानाने अधिकार मिळाले, पण माणूस म्हणून स्वीकार मिळवण्यासाठी विचारांचे परिवर्तन होणे गरजेचे होते. आजच्या शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत जगातील सर्वात मोठी रक्तविहीन क्रांती, धम्मचक्र प्रवर्तन. येवल्याच्या प्रतिज्ञेनंतर बाबासाहेबांनी तब्बल 21 वर्षे सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला. त्यांना असा मार्ग हवा होता जो विज्ञानावर आधारित असेल आणि जिथे समता असेल. शेवटी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरची ती ऐतिहासिक चंद्रमणी नगरची जमीन, समोर 5 लाखाहून अधिक लोकांचा जनसागर, प्रत्येकाच्या अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र. बाबासाहेबांनी महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडून धम्माची दीक्षा घेतली आणि मग स्वतः आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली. हा क्षण म्हणजे हजारो वर्षापासून लादलेल्या गुलामगिरीची वस्त्रे उतरवून माणूस म्हणून नव्याने जन्म घेण्याचा सोहळा होता. बाबासाहेबांनी बुद्ध धम्मच का निवडला? कारण बुद्धाचा मार्ग हा ईश्वराचा मार्ग नसून नैतिकतेचा मार्ग आहे. त्यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा म्हणजे जुन्या अंधश्रद्धा आणि विषमतेच्या साखळ्या तोडण्याचे हत्यार होते. त्यांनी सांगितले, मी अशा धर्माचा स्वीकार करत आहे जो समता, स्वातंत्र्य आणि बंधुता शिकवतो. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीने माणसाला भीतीपासून मुक्त केलं. त्यांनी शिकवलं की प्रज्ञाशील आणि करुणा हेच जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. ही क्रांती तलवारीने नाही तर विचारांनी झाली होती. म्हणूनच ती जगातील सर्वात मोठी वैचारिक क्रांती मानली जाते. मित्रांनो, गेल्या 10 व्हिडिओमध्ये आपण पाहिले की महात्मा फुलेंनी ज्या शिक्षणाची आणि सत्यशोधक विचारांची पहिली वीट रचली, त्याच पायावर बाबासाहेबांनी आधुनिक भारताचा डोलारा उभा केला. ज्योतिरावांनी असूड ओढला तर बाबासाहेबांनी संविधान आणि धम्म दिला. हे दोन महामानव एकमेकापासून वेगळे नाहीत. ज्योतिरावांची सत्यशोधक दृष्टी बाबासाहेबांच्या प्रज्ञेत उमटली. या 10 दिवसांच्या मालिकेतून आपल्याला हेच शिकायचे आहे की प्रगती ही केवळ आरक्षणात किंवा राजकारणात नसते, ती विचारांच्या परिवर्तनात असते. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सुरू केलेली ही 10 व्हिडिओंची मालिका आज इथे पूर्ण होत आहे. ही मालिका केवळ पाहण्यासाठी नव्हती, तर ती अंगीकारण्यासाठी होती. या महामानवांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आणि संपूर्ण प्लेलिस्ट जास्तीत जास्त शेअर करा. लक्षात ठेवा, विचार जिवंत राहिले तरच समाज जिवंत राहील. तुम्हा सर्वांना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.